दीपक पाटील सर स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक स्पर्धा पाहतो आणि आज 6वी रात्र आणि 6व्या रात्रीतील हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतो। टॉस जिंकलाय जांभेवली संघानं। पहिला चेंडू आणि हा तडाखा स्क्वेअर लेगला, नो एनी चान्स, कोणती संधी नव्हती आणि सुरुवात ही चांगली आपण पाहतो चौकार। खेळाडू निघाले, खेळाडू वृत्ती त्यांनी दाखवली, त्याच्या या निर्णयाचं कौतुक करूया। अपील येण्या अगोदर पंचाने सांगितलं हे सागर बघा, खऱ्या अर्थानं पंचाने व्हाईट बॉल दिला होता, परंतु निर्णयाचा सन्मान कारण अगोदरच तो निघला। जर प्रामाणिकपणा आवडला असेल ना या खेळाडूचा तर एकदा जोरदार लावून जाऊ द्या मित्रांनो, याला म्हणतात खेळाडू वृत्ती। अकीब डीजेचं सुंदर संगीत आपण इथे ऐकतो। स्टार ओवे विरुद्ध स्वर्गीय कैलासवासी जयश्री अँड आपण पाहतोय संघ आज खेळताना मरियाई जांभिवली आणि त्यांचे पुरस्कर्ते उमेश माडिक। आतापर्यंत चेंडू आपण पाहिले, 3 चेंडूचा खेळ संपला, धावा दाफलकावरती टोटल 5 रन्स ऑन बोर्ड। ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दूरवरून फिल्डर येईल। कौतुक करूया आपण फलंदाज होता अकीब, चांगल्या सौजन्यशील क्रिकेटचं त्यांनी उत्तम उदाहरण दिलं। क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर अशाच पद्धतीचं क्रिकेट खेळायचं। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल रायगड क्रिकेट समालोचक असूनचे आमचे वरिष्ठ समालोचक 91919191 सरकार झहीर पटेल सर यांचं या ठिकाणी शुभागमन। स्टार 11 ओवे ट्रॉफीचे दमदार आयोजक झहीर सर, आपलं सहर्ष स्वागत। लक्ष उद्या मॅच कडे। ऑन साइडला बॅटच्या पट्ट्यात आला आणि हा ड्राईव्ह होत असताना षटकार। निकेश म्हात्रे षटकारानं वैयक्तिक खेळाची सुरुवात केली। धावफलक टोटल 11। पुन्हा एकदा तोच प्रयत्न त्याच तयारीमध्ये होता, कनेक्शन होत नाही, स्लिप रेडी होती। पॉवर प्ले मध्ये आपण एकंदरीत बॅटिंगचा आढावा घेतला, ज्या पद्धतीने अकीबनं सुरुवात केली त्याने त्यानंतर एक सौजन्यशील क्रिकेटचं उदाहरण दिलं। पंचांचा निर्णय येण्या अगोदर त्यांनी मैदान सोडलं आणि विनम्रता दाखवली आणि त्याच्या या निर्णयाचं सर्वांनी स्वागत सुद्धा केलं। P1 मध्ये बघा 4 षटके 20 मिनिटं, टायमर ऑन आहे। काल सुद्धा आपण वेळेला महत्व देत होतो आणि आज सुद्धा तोच महत्व द्यायचं आणि आज 2 मॅचेस एक्स्ट्रा असल्यानं मी खेळाडूंना विनंती करेन का आपल्याला फास्ट खेळायचं। तर पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा दाफलकावरती जेथे षटक हातरलं कुणाल निकमने धावा दिल्या 11। सदर रील स्टार आपण पाहू शकाल यूट्यूबर जिनके बल्ले से हमेशा निकलती छक्कों की टोली, उन्हीं का नाम ही नावड़े टीम का दरिया कोहली। स्वागत है दरिया आपका। तर स्वर्गीय कैलासवासी जयश्री आणि शर्मिला यांच्या स्मृतीनं आज खेळतो मरियाई जांभिवली आणि त्याचे पुरस्कर्ते उमेश माडिक। पुरस्कर्त्यांचं देऊया मनापासून धन्यवाद। आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना संघ स्टार ओवे चांगल्या बॅटिंग साठी ओळखला जातो। P1 मध्ये धावा आल्या 11। ओव्हर नंबर 2 गोलंदाज नीरज। पहिला चेंडू ताकदीचा वापर केला, पॉवर जनरेट केली, लॉंग ऑनला उभा आहे।
कालची रात्र पाहिली या स्पर्धेमध्ये हाहाकार करणारे मॅचेस होते. अगदी शेवटचा सामना आपण पाहतो, क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा सामने जिंकता येतात. काल दाखवून दिलं. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल पेंढरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय शंकर शेठ भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत सन्माननीय सहदेव शेठ कोपरकर या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन. सन्माननीय शंकर शेठ कोपरकर साहेब आपण यावं आणि त्यांच्या समवेत सहदेव शेठ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि आलाय षटकार. तर एकूण धावफलक टोटल आपण पाहतोय, धावसंख्या आहे ती 18. बॅटिंग करत असताना संघ यस पंचांचा इशारा येतो. चला प्रेक्षक आहेत बघा समोर, त्यांना विनंती असेल की आपण आतमध्ये जाऊन झेल पकडू नका. तर सन्माननीय शंकर शेठ भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या समवेत आपण सहदेव शेठ यांना देखील पाहतो. यावं आपल्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. नीरज सज्ज होईल. क्रॉस बॅटेड, पुन्हा तोच प्रयत्न, डीप कडे चेंडू आहे, फिल्डर तिथे रेडी. यस पकडला. जेल एक सूचना आहे, रेलिंगच्या आतमध्ये प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आपण बाहेर व्हा. आणि इथे खेळाडू कक्षाच्या बाजूला काही आमचे लाडके प्रेक्षक आहेत, बाजूला आपण, त्यामुळे अडथळे येतील. काही आमच्या मान्यवरांचं सुद्धा तिथून आगमन होतं. बघा आमचे आयोजक तिथपर्यंत आले. खेळाडू कक्षाच्या समोर कुणी उभे राहू नका, बाजूला आपण. सूचना आहेत आपल्याला. धावफलकावर धावा टोटल, एकूण धावसंख्या आपण पाहतो 18. बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये जांभिवली. तर सन्माननीय शंकर शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत सहदेव शेठ. बघा क्रिकेटसाठी आवड आहे सागर, वयाची इतकी वर्ष झाली तरी क्रिकेटसाठी त्यांना माहिती आपल्या गावाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आलेत. साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर सन्माननीय पाहुणे आदरणीय राम कोपरकर साहेब हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं करूया सहर्ष स्वागत. एकूण धावा धावफलकावरती यस त्यांना विनंती करेन यायचं आपण अतिथी कक्षामध्ये. ओ पॉइंट कडे ढकलला, पाठलाग होईल, दोघं चेंडूच्या मागे. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अडवलाय, कम्युनिकेशन झालं, त्याच तयारीमध्ये होते. धावफलक तितक्याच वेगानं पुढे सरकेल. 11. काल मागच्या 3-4 रात्रीमध्ये पाहिलं, मोठ्या धावा सुद्धा इथे चेस होतात. नीरज कोंडिलकर 3 चेंडू, सिंगल, षटकार, 2 धावा, एकूण धावा धावफलकावर 20. अब्रार पटेल आणि धीरज मात्र. निकेश कडून संघाला खूप मोठ्या अपेक्षा असतात आणि तो अपयशी राहिला. व्हाईट बॉल. अवांतरनं धावफलक 5 षटकांचा पूर्वार्ध. पाहायचे किती टार्गेट सेट होईल. स्टार ओव्हर, फलंदाजी स्ट्रॉंग आहे, बॅटिंग लाईनअप मात्र आता ती जबाबदारी धीरज आणि अब्रार पटेलवर. सुरुवातीचे प्रमुख 2 फलंदाज बाद झाले. ऑफ स्टंपला चेंडू, वेग होता अपील, यस आउट. नाराज फलंदाज, जो फटका सिलेक्ट केला होता मात्र ते कनेक्शन झालं नाही. आणि आता ही विकेट. 3रा धक्का. बॅटिंग करता स्टार जी बोईर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि या स्पर्धेतील थीम सॉन्ग आपण ऐकतो. आणखीन एक धक्का त्याच प्रयत्नामध्ये होता आणि आता दबाव निर्माण केलाय टीम जांभिवलीच्या या गोलंदाजानं. एकही फलंदाज मैदानावर थांबण्यास तयार नाहीये आणि या धक्का मिळाला. आतापर्यंत एकूण धावा असताना स्टार उवीला ची सुरुवात हवी होती. प्रमुख फलंदाज हकीब, निकेशच्या पाठोपाठ अब्रार आणि आता आपण पाहतो अपेक्षा होती बॅटिंग करत असताना सकलेन पटेल कडून तो सुद्धा बाद. 4 गडी बाद. एकूण धावा 21. 21.
थँक्यू व्हेरी मच. चला नेक्स्ट मॅच बघा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना, फ्रेश सामना. दोन्ही कॅप्टनना मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. आणि तिसरा सामना असेल मला वाटतंय जय हनुमान नावडे विरुद्ध शिवन्या 11 आदई. दोन्ही कॅप्टन जय हनुमान नावडे आणि शिवन्या 11 आदई मिड इनिंग म्हणजे इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचंय. हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज आपण जरूर पाहतो. यस नीरज, संधी जरूर होती. क्रिकेटमध्ये अशा अपॉर्च्युनिटी जेव्हा तुम्हाला मिळतात त्या तुम्हाला ग्रॅब करावं लागतं. संधीचं सोनं करावं लागतं. बॅटिंग करत असताना स्टार ओव्हर थोडीशी बॅटिंग लाईनअप मध्ये बिघाड झाला. प्रमुख फलंदाज काही योगदान देऊ शकले नाही आणि त्याचं कारण जांभिवलीच्या या गोलंदाजानं केलेली ही गोलंदाजी. आता फटके येत नाही. सिंगल डबल साठी अंपायर सिग्नल. बाहेर हा चेंडू व्हाईट बॉल. एकाला फलंदाजांना थांबावं लागेल. कालच्या रात्रीमध्ये पाहिलं क्रमांक 8-9च्या फलंदाजानं किरणेचा फलंदाज पाहिलं. क्रमांक 8चा कल्पेश त्याने केलेली फलंदाजी. शीतल 11 DCC कोपराचा फलंदाज बॉटम एंड 9व्या क्रमांकाच्या फलंदाजाने केलेली फलंदाजी. आणि ग्रामीण मध्ये संघांमध्ये एक टॅलेंट भरलेलं. आता त्याच खेळाची अपेक्षा आहे स्टार ओव्हरच्या फलंदाजांकडून. हा चेंडू ड्राईव्ह होत असताना सिंगल सहज मिळेल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा टोटल 23. 5 षटकांचा पूर्वार्ध. समीरला आपण पाहतो ओव्हर नंबर 3. 5 षटकांचा सामना. वेळेला आपण महत्व देतो. स्टार ओव्हर विरुद्ध आज स्वर्गीय कैलासवासी जयश्री यांना शर्मिला पाटीलला आपण पाहतो. मर्याई जांभिवली पुरस्कृत आपण हा संघ पाहतो. उमेदची माडी. लक्ष विद्या दबाव निर्माण झाला टीमवर. स्टार ओव्हरला हवेत मोठे फटके. धावा कधी येणार हा एक चिंतेचा विषय बनलाय. जी धावसंख्येला गती मिळाली होती आणि त्यानंतर या भेदक तिखट माऱ्यानं थांबवून ठेवलं स्टार ओव्हरच्या फलंदाजीनं. विवेक म्हात्रे क्षमता या फलंदाजाकडे. मॅचला एक वेगळी कलाटणी देऊ शकतो. तो पलटवार करावा लागेल. पुन्हा संधी बॅक स्लिपला. फिल्डर होते. गुड फिल्डिंग. विशाल पाटीलला पकडला जेल. विवेक मात्रने सुद्धा नाराज केला आणि धक्का मिळाला. 5वा धावा असताना 23. ते विसरावं लागेल. येणाऱ्या नवीन फलंदाजांना या 2 षटकामध्ये पिटाई केले तर चांगलं टार्गेट सुद्धा त्यांना सेट करता येईल. प्रयत्न करावे लागतील आणि क्रिकेटमध्ये प्रयत्न करणाऱ्याला महत्व दिलं जातं. 7व्या क्रमांकावर सोहिल पटेल. अपेक्षा त्याच्याकडून अजूनही 3ऱ्या क्रमांकाचा धीरज मात्र. क्षमता आहे धीरजकडे. मैदानावर तो हाहाकार करू शकतो. कुठलाही दिशा टप्पा विभिन्नता खूप चांगल्या पद्धतीने अँगल करतो गोलंदाज. बघा पूर्णपणे समीरच्या या गोलंदाजीने थांबून ठेवले. फटके येत नाही. पहिला मागचा सामना पाहिला. सांगणे आणि शिवकर तुफानी बॅटिंग दोन्ही संघांच्या फलंदाजांकडून पाहिली आणि या मॅच मध्ये मात्र गोलंदाजानं प्रभाव टाकलाय. प्रामुख्याने कुणाल, नीरज आणि आता समीर. समीरच्या या ओव्हर मध्ये एकही मोठा फटका आला नाही. फुटवाचा वापर प्रयत्न होतोय मात्र तेवढ्या धारदार गोलंदाजीनं धाव फलक आता शांत ठेवलंय. आपण पाहतो स्टार ओव्हरचे पाठीराखे या मॅचचा आनंद घेत असताना आपण जरूर पाहतो त्यांचं सहर्ष स्वागत. जयजी पटेल साहेब या संघाचे नेहमी पुरस्कर्ते राहिले. क्रिकेटसाठी त्यांचं योगदान सुद्धा आपण पाहिलं. यशस्वी आयोजक आहेत. क्रिकेट समीक्षक समालोचक सुद्धा. चला नो टीम मीटिंग लगेच क्षेत्राची सजवून घ्या. टीम जांभिवली आपणास विनंती असेल. तर स्टार ओव्हरचे खंदे समर्थक प्रदीप ठाकूर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना तर WTC आणि स्क्रीनवर आपण पाहतो सगळे जीवाला आपण पाहताय. कारण आमचे समाधान यांची ही सुकन्या आपण या ठिकाणी पाहू शकाल.
जे लक्ष्मीच्या पावलांनी आपल्याला आपल्या घरामध्ये आली आणि अवघे काही खुशीचे क्षण देऊन गेली आणि मात्र कालाने जिच्यावरती झडप घातली आणि आजही तिच्या नावाने पेंदर संघ आपण पाहतो आणि ही स्पर्धा स्वर्गीय कुमारी जीवा समाधान भोईर हिच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतो आणि समाधान यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1.5 लाख रुपये आम्हाला इथे देण्यात आलंय. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि आपण जास्तीत जास्त जीवाच्या नावाने देखील संघ या स्पर्धेमध्ये भरपूर पाहिले. स्वतः जीवा 11 मुरबी संघ, नेरे संघ, तोन संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेत आणि आजही पेंदर संघ जीवा 11 गावधुई पेंदर हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या चिमुकलीला आपण श्रद्धांजली देऊया. 23 रन्स. चौथं षटक जरूर इथे संधी असेल. प्रयत्न झाले, तयारी होती आणि आणखीन एक धक्का. स्टार ओवेची बॅटिंग लाईनअप आता थोडी गडबडली. जिथे निकेत जसा बाद झाला, येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं तीच चुकी केली आणि आता बॅकफुटला जात असताना बॅटिंग करताना एकूण धावा 23 वर, एकूण गडी बाद झालेत. आपण आतापर्यंत पाहतो 6. बघा, कुणाल ठाकूर एक पुरस्कर्ते आणि प्राइज झालेत सोहेल पटेल कैट आणि त्याला 3 षटकार 5,000 रोकडा कॅश प्राइज. सुवर्ण संधी. सोहिलला धावसंख्येची गती वाढवावी लागेल. भेदक मारा, तिकट मारा, काहीच करून देत नाही. 3 षटकार 5,000 आहेत. प्राइज आपण पाहतो. तर आमचे शांताराम भोईर साहेब यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतो. ते देखील मनमुराद स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. लक्ष द्या मॅच कडे. सुंदर गोलंदाजी, फटके येत नाही. काल डीसीसी कोपराचा तनिष होता आणि त्यांनी प्रभावित केलं सर्वांना. कमी वयाचा गोलंदाज होता आणि जी भेदकता त्यांनी दाखवली, अगदी एका ओव्हर मध्ये त्याला 5,000चं प्राइज आलं आणि ग्रामीण मध्ये हे आपण नेहमी कौतुक होत असताना पाहतो. आणि आता कुणाल ठाकूर पुरस्कर्ते. नियंत्रित गोलंदाजी, आणखीन एक विकेट. स्टार ओवेची बॅटिंग लाईनअप एकही मैदानावर थांबण्यास तयार नाही. 24 वर आता गडी बाद झालेत एकूण 7. क्या बढ़िया संगीत की पैसा बोलता है. जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. पैसा है तब तक हाउ आर यू, पैसा खत्म होने के बाद हु आर यू. क्या बढ़िया संगीत सुना. और ये लीजिए लॉफ्टेड हिट लॉन्ग ऑन के ऊपर से लंबे समय के बाद शानदार छक्का सागर. तसे आपण पाहू शकाल शांताराम बुवा भोईर साहेब यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं योगदान आम्हाला इथे देण्यात आलंय. शांताराम बुवा भोईर साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा, वारकरी संप्रदायाचं हे व्यक्तिमत्व शांताराम बुवा भोईर यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 1,000 रुपयाचं योगदान लाभले. त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तत्पूर्वी आम्ही टॉससाठी आमंत्रित करतो शिवन्य 11 आदई संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी हनुमान नावडे बोथ कॅप्टन. बघा, शेवटच्या वर बॅलन्स आहे, त्याच्यामुळे आपल्यास विनंती असेल टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन यायचे. तर 4 षटकांचा खेळ. सगळ्या धावफलकावरती टोटल 30. गडी बाद झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 7 गडी बाद, 8 गडी बाद झालेत.
थोडीशी बॅटिंग लाईनअप डोकेदुखी राहिलं. एक षटकामध्ये पिटाळी केली तर फायटिंग स्कोर उभा होऊ शकतो. मात्र क्रिकेट कधी का होईल. स्टार ओव्हे आणि एका बाजूला आज मर्याई जांभिवली हा संघ युवा वर्ग या संघामध्ये स्टार ओव्हे मध्ये आज अपयशी राहिला. निकेश धीरज आज जी अपेक्षा होती बॅटिंग लाईनअप मध्ये सुरुवातीच्या अग्रेसिव्ह फलंदाजाकडून ते योगदान देता आलं नाही. मागच्या मॅच मध्ये धावा जास्त झाल्या मात्र यावेळी गोलंदाजानं आपलं वर्चस्व दाखवलं. स्पोर्टिंग विकेट इथे गोलंदाजी सुद्धा तेवढी होऊ शकते जर तुमच्याकडे त्या पद्धतीची चेंडू फेकण्याची कला असेल आणि ती सिद्धता आज दाखवली. 2 धाब्याचं षटक होतं समीरचं. सर्वेशने दिल्या 7 धावा. विशाल शेवटचं षटक हातोळत आणि चेंडू शिल्लक आहेत 5 धावा 31 बघा मिश्रित गोलंदाजी. स्लोवर 1 व्हेरिएशन दाखवत असताना अगदी प्रत्येक गोलंदाजानं तेच योगदान दिलं. सुरुवातीला होता कुणाल, नीरज, समीर, सर्वेश आणि आता विशाल. चेंडू शिल्लक 4 धावा 31. 4 चेंडू मध्ये 2-3 मोठे फटके आले तर तो आनंद देणारा क्षण असेल. ओ फटके येत नाहीये. भेदक मारा. आणखीन एक डॉट बॉल. विशालची गोलंदाजी सिंगल. सलग 2 डॉट. चेंडू शिल्लक 3. पूर्वार्ध पायचे उत्तरार्ध कसा असेल. 3 चेंडूचा खेळ बाकी. विशालला आतापर्यंत 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिला. धावा बोर्डवर 31. पुन्हा एकदा खराब चेंडू फिरकावून दिलाय. जरूर डीप खड्या. 6 धावा. शेवट गोड करायचं. अंत मला तो सबला. आता ती अपेक्षा राहिलेली काही 2 चेंडू शिल्लक आहे आणि त्यावर पलटवार करावं लागेल. 37. तर बघा जे हनुमान नावडे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. लास्ट कॉल शिवन्य 11 आदई आपला कॅप्टन इथे उपस्थित पाहिजे. जर बॉल डिलिव्हर झाला सेकंड इनिंगचा तर थेट टॉस विन दिला जाईल. तो म्हणजे जे हनुमान नावडे या टीमला. 37 धावा आहेत. 37. 2 चेंडूचा खेळ बाकी. आता आपला आपण पाहतो 3 चेंडू खेळलाय. तो सुद्धा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा गोलंदाजाने थांबवलं. धाव चोरण्याची तयारी. कदाचित धोका असेल. यास अशा पद्धतीनं कदाचित अंपायरचं कॉल येईल. डिस्कशन तिथे होईल. तर पेंदरगावचे जावई बापू आणि नावडे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय भरत खानावकर साहेबांना विनंती असेल आपण यावं. स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक नितीन शेठ आपणास विनंती करतो यावं व्यासपीठावरती. भरत खानावकर साहेब यांना विनंती असेल यावं. आपलं सहर्ष स्वागत. बघा तुमच्यासाठी डीजे जितून देखील गाणं लगेचच रेडी केलं. यावं वरद शेठ यावं. 37 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू. लक्ष उद्या मॅच कडे. स्टार ओव्हेची बॅटिंग लाईनअप शेवट गोड होणार का. फलंदाजीकडे स्ट्रायकर येईल. स्टार ओव्हे कडून पुन्हा एकदा सज्ज होईल. अपताप. 37 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू. प्रयत्न जरूर केले. क्षेत्र खाली पाठलाग होईल. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. शेवट गोड करताना +4 आणि टोटल आता संघ पोहोचला 41 वर. 41. 42 करायचं विजयासाठी. स्वर्गीय कैलासवासी जयश्री आणि शर्मिला पाटील यांच्या स्मरणार्थ आज खेळते मर्याई जांभिवले आज संघ आणि विनिंग टार्गेट विजयासाठी 42. टॉस कडे आपण लगेच वळतो. येस सागर तत्पुरे आपण सन्मान देखील करूया. सन्माननीय शंकर शेठ यांचा इथे सन्मान करूया. आमचे पेंदरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय शंकर शेठ भोईर साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक एकविरा एंटरप्राइजेसचे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून प्रकाश ज्योतिला आपण नाईट स्पर्धा पाहतो ते सर्व नितीन शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पेंदरगावचे दमदार उद्योजक सन्माननीय शंकर शेठ भोईर साहेब यांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. बघा शंकर शेठ अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुणा देवा समान असो आणि प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आपण या आमच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहताय. मायची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो सन्मानचिन्ह देऊन इथे शंकर शेठ भोईर साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर सहदेव शेठ कोपरकर साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आमचे आयोजक एकविरा एंटरप्राइजेसचे ओनर नितीन शेठ भोईर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतो. तर यावं सहदेव शेठ कोपरकर आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल.
भरपूर मान्यवर काल देखील आपण अथर्व एंटरप्राइजेस विद्यमान नगरसेवक नितेश शेट यांना आपण पाहिलात. वलद ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भोलानाथ शेठ पाटील यांना देखील आपण पाहिलात. आणि आमचे मुरबी गावचे ज्यांच्या शुभ हस्ते सर्व साहित्यिक उद्घाटन सोहळा आम्ही पाहिलात. फुलाजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिलात. त्याच्यानंतर 91 सरकार जहीर पटेल सर, एक सीनियर कमेंटेटर, वरिष्ठ कमेंटेटर जिन्हें कहा जाता है और उनके अल्फाज काफी बेहतर में नजर आते हैं. और स्टार ओवे ट्रॉफी के हमारे दमदार आयोजक, आइए जहीर सर आपका यहाँ पर सम्मान इस स्पर्धा के माध्यम से किया जाएगा. तर सन्माननीय गजानन तुकाराम भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत शिवराम शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. यावं आपलं सहर्ष स्वागत. तसेच हरिभक्त परायण शांताराम बुवा भोईर यावं साहेब आपला देखील सन्मान, की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मित्रांनो 1000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. यावं आमचे वारकरी संप्रदायाचे आमचे महागुरु एम डी गडगे सर असताना नक्की सांगितलं असतं, होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी. शांताराम बुवा यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आणि ज्यांच्या वतीने 1000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय त्यांचं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. ओव्हर टू जीतू. चला फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची. तर विनिंग टार्गेट 42 आणि आपण वळणार आहोत दुसऱ्या अंकाकडे. आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा रॉक स्टार प्रवीण गायकर यांना दुसरा अंक. काही आमचे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन का आपण आसन ग्रहण करावं. टॉस साठी सूचना झाल्यात ऑलरेडी आणि आयोजकांचा निर्णय इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आणि जर काही जेन्युइन रिझन असेल तर तो ऍक्सेप्ट होईल, नाहीतर आयोजक तो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तर नावडे पेंदर गावचे जावई वरद खानावकर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. कसं आहे ना सागर, जावई बापू म्हणजे अवघड जागेचं दुखणं असतं आणि वरदभाई यांचं या ठिकाणी शुभागमनात सहर्ष स्वागत. आमचे सिनियर क्रिकेटर प्रशांत खानावकर आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. थैंक यू वेरी मच सागर. चलेंगे मैदान की तरफ. आज की रात्रि का दूसरा मैच आपके सामने, जहां पर लोएस्ट टोटल स्कोर सिर्फ 41 बने और 42 का लक्ष्य का पीछा करना है और उसका जवाबी हमला देने के लिए कुणाल निकम और रोशन घरत, ये दो सलामी बल्लेबाज स्वर्गीय जयंतीताई एंड शर्मिलाताई 11 मरियाई जांबुली की टीम की ओर से 2 आरंभिक बल्लेबाज उमेश महाडिक इनके द्वारा पुरस्कृत ये टीम. तो एक तरफ आप देख सकते ओबे हमारे जहीर पटेल सर, हमारे कैलाश दादा गुरुदादा आपका भी स्वागत करेंगे. पहली गेंद फॉलिंग स्वीप मारने का प्रयास किया था, माफ कीजिए बैटर स्वीप मारने का प्रयास किया था, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. डॉट बॉल के साथ शुरुआत नजर आती हुई. तो चलिए पहली गेंदबाजी के मार्ग पर नाम पटेल, बड़ा नाम है दोस्तों टेनिस क्रिकेट विश्व का. एक समय था जहां पर थोड़ा सा बैट पैच चलता है क्रिकेट में. थोड़ी सी छोटी गेंद लेकिन ऑप्शन से बाहर, खोटी गेंद, ये व्हाइट बॉल का इशारा अंपायर का. जहीर पटेल सर, एक वक्त था और एक तो पिछले कुछ इतिहास के पन्नों को अगर पलट कर देखेंगे ना तो क्या दमदार परफॉर्मेंस, फिर नेरे हो, बेलवली हो, इन बड़ी बड़ी टीमों को शिकस्त देने की ताकत हमें बिल्कुल देखने को मिली स्टार ओबे के ओर से. लेकिन बैट पैच रहता है क्रिकेट में, अप एंड डाउन रहता है, फॉर्म आना बहुत जरूरी होता है और ये फॉर्म जरूर लाकर जल्दी आप वापस आएगा, इसमें कहते हैं सेंटर है. लेकिन रिवर्स शॉट स्विच हिट खेला है थर्ड मैन सीमा रेखा की तरफ. 4 रन. स्कोर कार्ड के ऊपर आप देख सकते हैं जीतो हमारे डीजे मास्टर देख से काफी गोरे हो चुके हैं. अभी दिन ब दिन उजला हुआ ये चेहरा नजर आ रहा है और कल तो ठहर नहीं होगी, कल तो संभल कर रहना पड़ेगा. फाइनल का दिन है, फाइनल की रात है और काफी बड़ा योगदान उनकी ओर से भी, डीजे की ओर से हमें देखने को मिलता है. बोलो तैयार. फिर से एक बार शॉट पिच लाइन की बॉल, थोड़ा सा उछाल था, पूरी तरीके से नटरा स्टाइल में खेलकर खेलने का प्रयास उन्होंने किया था. तब तक वहां पर आप देख सकते डॉट बॉल की समाप्ति. रन बने स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 5 लक्ष्य, 42 रनों का 22 रनों का छोटा सा लक्ष्य. नाम तैयार. हवा में गेंद, मौका बना है, फील्डर मिड विकेट का वाइड लॉन्ग ऑन की तरफ आते हुए गुड फील्डिंग एंड गुड कैच नीरज थे जिनके द्वारा कैच पकड़ा धीरज और इसी के साथ पहला करारा छटका जांबुली टीम को.
बघा प्रवीण इथे कॅप्टन आले. टॉस आपण करतो कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही आणि तो पेंडिंग होता. विकासजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर आदेही आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान नावडे डिसिजन आपल्याला इथेच द्यायचे कारण सामना सुरू असल्या कारणाने आम्ही ओपनिंग कडे जास्त वळणार नाही. तर शिवण्य 11 आदेही आणि जय हनुमान नावडे. यस टेल कॉल आला आणि यस टॉस जिंकला नावडे. डिसिजन इथेच द्यायचे तुम्हाला. फिल्डिंग यस वळते पुन्हा एकदा मॅच कडे. टॉस जिंकला नावडे संघाने आणि पसंती दिली फिल्डिंगला. धन्यवाद. यस थैंक यू वेरी मच टीजे. बिल्कुल यहाँ पर धन्यवाद सागर. तो नीरज कोंडलकर नए बल्लेबाज. नीरज इस टीम के प्रमुख बल्लेबाज है. इसके ऊपर टीम काफी हद तक निर्भर करती है, लेकिन देखेंगे आज मात्र जो बड़ा लंबा सफर खालापुर रसायन विभाग से यहाँ पर तय करके आ चुके तलोजा एमआईडीसी में, और निश्चित तौर पर अच्छा प्रदर्शन बॉलिंग में तो दिखा है, लेकिन स्टार 11 ओबी टीम को भी कम नहीं आंकना चाहिए दोस्तों. फिलहाल पेट के टूर्नामेंट में भी शानदार प्रदर्शन इस टीम का रहा था. हालांकि नाम पटेल पहले पावर में अगर रोकने की क्षमता रखते और सेकंड पावर में आने वाले गेंदबाज अगर रोकते तो फिर विवेक जैसा ब्रह्मास्त्र इनके पास है. एक कोशिश के साथ खेलना पड़ेगा. हमारे मचिंद्र पाटिल सर हमेशा कहते हैं कि लोएस्ट टोटल में आपको विकेट निकाल लिए, डॉट बांधे, डॉट डाल लिए, और ये कहीं ना कहीं करना पड़ेगा. और इस बार अपील हुई है लेग बिफोर द विकेट की, लेकिन रनआउट का चांस भी बना था. किस्मत का सहारा शायद मिला है. लाउड अपील की गई थी लेग बिफोर द विकेट की, लेकिन चलिए तीसरे अंपायर की मांग, शायद अंपायर रनआउट के लिए ना. चलिए चेक करेंगे रनआउट है या नहीं. स्क्रीन के ऊपर भी आपको तुरंत दिखाया जा रहा है. एलईडी स्क्रीन जो बड़ी सामने आपको नजर आती हुई. कवर के लिए आए थे खिलाड़ी, लेकिन पूरी तरीके से अपने घर के अंदर सुरक्षित गए या नहीं, ये भी जरूर हम देखेंगे. बढ़िया यहां पर सोच दिखाई थी. अपील में व्यस्त रहे खिलाड़ी, लेकिन तब तक यस नॉट आउट का इशारा. थर्ड अंपायर डिसीजन. एक रन यहां पर पूरा लेग बाय के तौर पर यह रन मिलेगी, और एक्स्ट्रास के बढ़ोतरी में रन संख्या पहुंची है टोटल एक्स्ट्रा पकड़कर फिलहाल 6 रन. 42 का टारगेट. शुरुआत जबरदस्त गेंदबाजी में. गेंदबाज नाम पटेल के ओर से कुणाल निकम का विकेट मैदान से बाहर लौट चुका है, लेकिन अभी भी जान डाल रही है इस मैदान के अंदर स्टार 11 ओबे. आउट कोण झाले? रोशन आउट झाले. रोशन आहे ना, पुरा आउट झाले. फुटॉस बॉल गैप ढूंढने की कोशिश. एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी दौड़ रहे जरूर, लेकिन उनके पहुंच में गेंद नहीं है. सीमा रेखा के पार. 4 रन. टीम के कप्तान फील्डिंग की रचना कीजिए, और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर. टोटल 10 रन. कुणाल निकम बल्लेबाजी कर रहे और नीरज कोंडलकर, ये दो बल्लेबाज. आउट होने वाले बल्लेबाज रोशन घरत आउट होकर मैदान से बाहर लौट चुके. तो यकीनन आप देखेंगे वन डाउन के बल्लेबाज आते ही जिन्होंने दमदार शुरुआत दी, खास करके नीरज कोंडलकर ने, और उनके बल्ले से ये पहला चौका. जबरदस्त यहां पर मैच देखने को जरूर मिलेगी. अभी भी जीतने के लिए बात करेंगे. आने वाली 24 गेंदें 32 रनों की आवश्यकता. अगर यहां पर सर्वेश ये रन बचाने में स्टार ओबी टीम कामयाब होगी ना, तो ये इस मैदान के ऊपर ऐतिहासिक रिकॉर्ड होगा, क्योंकि लोएस्ट टोटल किसी भी टीम को इस विकेट इस मैदान के ऊपर बचाना बहुत कठिन है. लेकिन फिर भी प्रयास जारी है मैदान के अंदर. लेकिन ये मरियाई जाम्बुली भी कच्चे गुरु के चेले नहीं है. ये भी लंबा सफर तय करके आज एमआईडीसी एरिया में आपने दो हाथ करने के लिए तैयार है. प्लेड ऑन. बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद बिल्कुल विकेटों के ऊपर टकराई और विकेट की तलाश थी. लगातार यहां पर प्रेशर बनाने का प्रयास. दूसरा खिलाड़ी मैदान से बाहर. तर 2 सन्मान आपण घेतो. पेंदरगावचे जावई वरदजी खानावकर यांचा आदरातिथ्य सन्मान आपण घेतो. यानंतर नावडे संघ खेळणार आहेत, आणि प्रवीण आम्हाला माहिती सुद्धा मिळाली का आज पूर्ण एकजुटीने खेळणार आहेत, एक संघ झाले, आणि आज त्यांचा खेळ सुद्धा आपण जरूर पाहणार आहोत. तर वरदजी खानावकर यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजक नितीनजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान घेतो.
तो चलिए अब 22 गेंदें और जीतने के लिए चाहिए 31, 31 रनों की जरूरत। सिंगल मिला, सिंगल के साथ दोनों बल्लेबाजों ने छोड़ बदले। अब स्ट्राइक इन पर बल्लेबाज आते हुए कुणाल निकम सलामी बल्लेबाज है, जिनके बल्ले से एक चौका जरूर आ चुका, लेकिन बॉलिंग मार पर धीरज इस बार अलॉन्ग द कारपेट फील्डर है मौजूद, डायरेक्ट हिट करने की कोशिश, गुड फील्डिंग, एक रन वहां पर मिला है। पहला मैच आपने देखा 80 के अधिक 88 रनों का लक्ष्य का पीछा करना था, मात्र केवल यह अंपायर बॉलिंग के बॉलर के बॉलिंग के ऊपर आक्षेप। चले थर्ड अंपायर स्क्रीन के ऊपर नितिन भाई, बॉलर की गेंदबाजी के ऊपर आक्षेप है, तो तीसरे अंपायर आइए जीवन बुआ। हा बॉल चेक करता है कि बॉल इथून पुढे ना, ओके चला जीवन बुआ या स्क्रीनवरती आपल्याला पंच देखील पाहायला मिळतील। तो बेहतरीन यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन, फिलहाल सिंगल मिला, इस सिंगल की मदद से रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 12 रन। धीरज है बॉलिंग मार पर, तेज तर्रार गेंदबाजी के लिए जरूर जाने जाते, लेकिन सामने में बल्लेबाज उतने ही ताकतवर है। ऑन साइड में रखेला गेंद को, मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है, सिंगल जाएगी, फर्क गिरेगा नहीं स्टार 11 ओवर टीम को। बस कप्तान यही चाहते होंगे कि वहां पर आप एक एक रन जाने दीजिए, अंतिम ओवर में कम से कम 10-12 भी रखिए, तो शायद आप मैच में बने रह सकते हैं। आज तौसीफ इन एक्शन में नजर नहीं है, थोड़ा सा इंजर्ड है, उसकी वजह से एक सीनियर खिलाड़ी नहीं है। वरिष्ठ खिलाड़ी हमेशा होना चाहिए, क्योंकि जिन बगीचों में माली नहीं रहते ना, वो बगीचा जल्दी उजड़ जाता है, और सीनियर खिलाड़ी की हमेशा जरूरी रहती है। तेज बॉल जरूर डाली थी, लेकिन शायद लेग स्टंप से बाहर है, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, विकेट कीपर के पीछे काफी बड़ी फील्डिंग नजर आई, शक्लिन थे वहां पर, जिनके द्वारा गेंद को रोका गया, वरना ये डेफिनेटली पंजा मिल सकता था। शिवन्य वाटर सप्लायर्स के सर्वे सर्वा किरण छिलके आदि इनका आगमन हो चुका है। अमदर ट्रॉफी का आयोजन 12 तारीख से लेकर आपको 18 तारीख को आदई के मैदान के ऊपर हमें देखने को मिलेगा। स्वागत है किरण, आज इन एक्शन में वो भी नजर आएंगे। हवा में गेंद जरूर लहरती हुई बातें कर रही है कि बहुत देर आप अंदर की तरफ रही, आप जाइए कुछ थोड़ा सा सैर करके आइए, और बेहतरीन छक्का। जल्दी आने वाला है होली का, बिल्कुल यहाँ पर आनंद और शाम जरूर देखेंगे, और क्या बढ़िया संगीत डीजे जीतू की तारीफ करेंगे। सिर्फ बोलना है और वो गाना बजने में तैयार रहते, प्रेजेंस ऑफ माइंड काफी बढ़िया है उनका। फुल टॉस बॉल, इस बार मिस टाइमिंग है, ये टाइमिंग जाएगी, ये भी दूर, बहुत दूर जाएगी, लगातार का ये दूसरा मैक्सिमम 6 रन। धन्यवाद जीतू भाई, कल तो मेरी आपको पूरी सोई करनी ही पड़ेगी मुझे। तो चलिए यहाँ पर ओवर समाप्त, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 25, लक्ष्य है 26, 42 का लक्ष्य, यानी कि जीतने के लिए आप चाहिए 16 रनों की आवश्यकता। तुरंत फील्ड की रचना कीजिए स्टार 11 ओवर टीम के कप्तान, 18 गेंदों में चाहिए 16 रनों की आवश्यकता। नेक्स्ट मैच देखिए स्क्रीन के ऊपर हमारी लाडली जीवा को देख सकते हैं दोस्तों, समाधान इनकी ये कन्या है, और निश्चित तौर पर बहुत खुशी देकर गई, और आज भी ये मासूम सा चेहरा देखते हैं ना, तो निश्चित तौर पर मन भर के आता है। और यकीनन देखिए कम समय में हमें छोड़ के चली गई, लेकिन आज भी जीवा के यादों को जिंदा ताजा हम बार बार देखते हैं, चाहे वो क्रिकेट के क्षेत्र से हो या फिर कोई सांस्कृतिक कार्यक्रम हो, हमेशा इस नन्ही परिंदी को हमेशा पहचाना जाता है। ये इतना स्वीट ये चेहरा। तर सन्माननीय संदेशजी पाटील साहेब पेंदरचे आमचे पाहुणे यांचा आपण इथे सन्मान घेतो। क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे त्या संदेशजी पाटील आणि सन्माननीय आमचे पाहुणे विजयजी पाटील या दोन्ही मान्यवरांचा आपण आदरातिथ्य सन्मान घेतो, आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करेन सन्माननीय आमचे आयोजक नितीनजी भोईर यांच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। संदेशजी पाटील आणि विजयजी पाटील, आपलं मनपूर्वक धन्यवाद। हो बढ़िया शॉट खेला था स्क्वायर लेग की तरफ, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आई, अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी, लेकिन आखिरी 2 गेंदों के ऊपर ब्लास्ट देखने को मिले, और जिसके चलते यहां पर बड़ी रन संख्या आगे बनते हुए 27 बने। इस सिंगल की मदद से जीतने के लिए मात्र केवल 15 रनों की आवश्यकता है बची हुई, आप देख सकते हैं महज 17 गेंदों के ऊपर। हवा में गेंद, मौका बनेगा लॉन्ग ऑफ का खिलाड़ी, गेंद के नीचे लंबे कद के नाम, गेंद के नीचे कोई चूक नहीं, बल्लेबाज आउट। इनका ये दमदार संगीत, आइए एक्विरा एंटरप्राइजेस के ओनर सुशांत भाई शेल के आधे टीम के दमदार बल्लेबाज, आइए सुशांत मंच के ऊपर आपका स्वागत करेंगे इस प्रतिक्रिया के माध्यम से। सागर
तर सन्मान्य आमचे पाहुणे सतीशजी पाटील आणि विजयजी पाटील दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. या स्पर्धेमध्ये आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आमचे मुख्य आयोजक नितीनजी भोईर साहेबांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. चलिए आखिरकार विकेट मिला है. लगातार 2 छक्के आने के बाद विवेक ने यहाँ पर कमबैक दिलाई है. लेफ्ट हैंडर गेंदबाज है, वैसे अच्छी गेंदबाजी डालना पसंद करते हैं. तो चलेंगे यहाँ पर मैच की तरफ. अच्छा कमबैक. ओ चलिए इस बार ऑन साइड में खेला जरूर. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. सिंगल मिलेगा. सिंगल की मदद से रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 28. तो 28 बने स्कोर कार्ड के ऊपर. 13 रनों की आवश्यकता है. 14 रनों की, माफ कीजिएगा. बढ़िया यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन. अप ऑन ट्रैक. घुटना टेक कर लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग हिट. सीधा जाएगी स्क्वायर लेग के ऊपर से. जहां समाधान की कामगार सेना है उनकी तरफ शानदार छक्का. क्या बात है. आता दारूला पण सोडा आला आणि कमरेला घोडा आला, कारण गावान लोडा आला. क्या बढ़िया संगीत वहां पर सुनाते हुए डीजे जीतू. तो इस बार विकेट का प्रयास जरूर किया था, लेकिन फील्डर है 38 सर्कल के अंदर. 1 रन वहां पर मिलेगा. 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 35 रन बने. अब जीतने के लिए मात्र केवळ चाहिए 7 रनों की आवश्यकता. काही क्षणातच मित्रांनो मान्यवरांचा शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. ते शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व घोटगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य दिलीप शेठ पाटील साहेबांचा या ठिकाणी काही क्षणात आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल, ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी रोख रक्कम चतुर्थ क्रमांक 35,000 रुपये या ठिकाणी आम्हाला देण्यात आले आणि त्यांचं काही क्षणात आपलं आगमन पाहायला मिळेल. और लॉन्ग ऑफ के ऊपर से तान दिया है छक्का. स्कोर इज लेवल बट 1 रन की जरूरत. चलिए 1 रनों की जरूरत है. तो चलिए बॉलर आइए, तुरंत फील्ड की रचना भी कीजिए. और नेक्स्ट मैच में अदई शिवन्या 11 अदई किरण शेलके शिवन्या वाटर सप्लायर्स के ओनर, जिनके द्वारा इस टीम को हमेशा पैक किया जाता है आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान नावडे. आत्ता सागर यांनी आम्हाला माहिती दिली की नावडे संघ आज पूर्णपणे आपल्याला ताकदीने पाहायला मिळेल. त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. चला लगेच चेंडू त्या मैदानावरती. जहीर पटेल सर हडलत. थोड़ा सा बैट पैच चलता है, लेकिन जल्दी आपकी टीम फॉर्म में आए, यही हम कामयाबी और दो आपको देना चाहेंगे. क्योंकि बैट पैच चाहता है, अप एंड डाउन चाहता है. क्रिकेट में एक हार से कोई फकीर नहीं होता और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. बिलाल गेंदबाजी के मार्ग पर काफी स्ट्रॉन्ग, तगड़े, हट्टे कट्टे हैं. लगभग 120 को करीब 20 के करीब होंगे, लेकिन देखेंगे यहां पर कैसी गेंदबाजी करेंगे अपनी टीम के लिए. 1 रन केवल चाहिए. बिलाल पहली गेंद के ऊपर दमदार स्वागत. मैच हुआ फिनिश और ये मैच जीता पूरी तरीके से 3 ओवर 1 बॉल में, यानी कि टोटल 19 गेंदों में मैच किया फिनिश. अभिनंदन टीम स्वर्गीय जयंतीताई एंड शर्मिलाताई मुरियाई जांभिवली संघाने सामना जिंकलाय. अभिनंदन. तर नेक्स्ट मॅच चला टॉस विनिंग कॅप्टन लगेचच निर्णय घ्या आणि क्षणाचा विलंब करू नका. तर सर्वेश कोडिलकर ठरलेत या सामन्याचा सामनावीर. चला लाईनअप करून जा. मुरियाई जांभिवली सिगरेट संघ लाईनअप करून लगेच जा आणि स्टार्लिंग ओबे संघ आपण लाईनअप करून या. आणि टॉस विनिंग कॅप्टन नावडे संघ. बघा या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रशांतदादा खानावकर, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व म्हणून